26 सप्टेंबर 1964. परवा तिने मला लिहिले आहे. इतपर मी वाचू शकणार नसल्याने ती फार अस्वस्थ झाली. मी मोठ्याने सावित्री वाचत असे व ती त्याचे ध्वनिमुद्रण करून घेत असे. मी तिला सांगितले, इतपर मी वाचू शकणार नाही, मला आता ते शक्य होणार नाही. तेव्हा तिने मला लिहिले, आपल्या डोळ्यांवर उपचार करून घेण्यासाठी आपल्या कृपेचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या डोक्यात ही काही शिरतच नाही. तुम्हाला माहित आहे त्याची अशी समजूत आहे की दैवी कृपा आहे असे जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांना स्वतःला जे काही हवे असते ते व्हावे हा या कृपेचा उद्देश आहे. आणि स्वतःला हवे असले ते जर मिळाले नाही तर दैवी कृपा अस्तित्वातच नाही. आता काही लोकांना असे वाटते ना की आपल्याला जे हवे ते जर देव देऊ शकत नसेल तर तो अस्तित्वातच नाही, तो खरा देवच नाही, तो दोतया आहे. 14 नोव्हेंबर 1964. सावित्रीतील एका पंक्तीने माझे लक्ष वेधून घेतले. कारण सत्य असत्याच्या सह अस्तित्वाबाबत परवा तू जे काही बोललास त्याच्याशी ते मला संबंधित वाटले. आणि पृथ्वी अनपेक्षितपणे दिव्यतेत रूपांतरित होईल जेव्हा पृथ्वीचे हृदय दडपून टाकणारा अंधकार दाट होतो आणि जेव्हा मानवाचे शरीर मन हाच एक दिवा असतो, तेव्हा रात्रीमध्ये जशी चोरांची चोरटी चाहूल येते तशी त्याच्या घरामध्ये अदृश्यपणे शिरणाऱ्या त्याची चाहूल येते. नीट न ऐकलेली दिव्यवाणी बोलू लागेल. आत्मा आज्ञा पाळील. मनाच्या अंतःपुरामध्ये एक सत्ता हळुवारपणे चोर पावलांनी प्रवेश करील. रुचिरता व मधुरता जीवनाची बंद दारे उघडतील. प्रतिरोध करणाऱ्या सौंदर्य जिंकून घेईल. सत्यप्रकाश प्रकृतीला आश्चर्याने जिंकून घेईल. देवाची लपवाछपवी हृदयाला आनंदाप्रत जाण्यास भाग पाडेल आणि पृथ्वी अनपेक्षितपणे दिव्यत्वामध्ये विकास पावेल. सावित्री पर्व 1 अध्याय 4. हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अनपेक्षितपणे दिव्यतेत विकास पावेल. आणि अगदी नास्तिकातील नास्तिक व्यक्तीलाही हे मान्य करावे लागेल की काहीतरी बदलत आहे. इतपर पूर्वीसारख्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. श्री अरविंद म्हणाले होते, त्यांनी ते मला स्वतःला सांगितले होते व नंतर लिहूनही ठेवले होते. वेळ आली आहे. पण श्री अरविंदांचे निर्माण झाले आणि लोकांना वाटू लागले की त्यांचे चुकले होते. तो एक सर्वसाधारण परिणाम होता. हे लोक स्वतःशीच म्हणू लागले, वेळ आली आहे असे त्यांना वाटले. पण आपले चुकले असे वाटल्यावर त्यांनी जगाचा निरोप घेतला. सगळीच मूर्खपणाची बडबड, दुसरे काय. 8 मे 1965. सर्वानंद सागराचे ते प्राशन करू शकते आणि विमल आध्यात्मिक स्पर्शाला आनंदाच्या घनतेमध्ये विकास पावणाऱ्या स्थिरतेला कधीच हरवत नाही की सखोलतम असलेल्या दिव्य आनंदाच्या स्थिर शांतीलाही तो कधीच हरवत नाही. सावित्री सर्ग 10 अध्याय 3. काल मी हुताबरोबर वाचत होते. स्वतःला मुक्त केल्यानंतर सावित्रीला येणाऱ्या अनुभवांची मालिका. स्वतःला मुक्त करा म्हणजे परमात्म्याचेच अस्तित्व उरेल. मला आता तेवढेसे आठवत नाही, पण कल्पना तीच होती. स्वतः मुक्त झाल्यावर खरा प्रवास सुरू झाला. सर्व काही आपणच आहोत असा अनुभव तिला आला. म्हणजे आपण स्वतः परमात्मा आहोत. सर्व प्रगतीकरण व सर्व अस्तित्व हे परमात्मा रूप आहे. सावित्री 3 पंक्ती आहेत. अगदी अगदी अद्भुत वर्णन, असामान्य सुंदर आहे ते. समग्र अस्तित्व हे एकच आहे असा अनुभव तिला आला. अवास्तवतेचे जगत विराम पावले. स्वतःचे स्वरूप हे विविधतेतील एकमेवच आहे हे तिने जाणले. सावित्री सर्ग 7 अध्याय 7. या प्रकरणाला श्री अरविंदांनी नावच दिलेले नाहीये. प्रथम ती स्वतःच्या आत्म्याला भेटते. तेजाचे निवासस्थान ती तेजाच्या निवासात प्रवेश करते आणि आत्म्याशी अनुसंधान साधते. आत्म्याचा शोध सर्ग 7 अध्याय 5 आणि त्यानंतर निर्वाण आणि सर्व संक्षेपाचा शोध सर्ग 7 अध्याय 6.
ती निर्वाणाप्रत जाते आणि नास्तित्वातील एक लाजाळू रेखा बनून राहते. सर्ग 7 अध्याय 7. वातावरणात एक प्रकारचे क्रांतिकारक परिवर्तन झाले आहे, म्हणूनच त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. कारण सावित्रीत सांगितलेले सर्व अनुभव नेमकेपणाने मलाही आलेले अनुभव आहेत. तेव्हा एकाएकी मी संगीत कक्षात गेले व हुता मला काहीतरी वाचून दाखवित होती. आणि नंतर मी जेव्हा तिने वाचन थांबविले तेव्हा एकाकी तीव्र अभिप्सा व प्रार्थना करण्यासाठी देह ताठ अवस्थेत बसला. तो अगदी दारुण दुःखाचा अनुभव होता. पहा, येथे माताजींमध्ये संपूर्ण अनुभव आहेत, संपूर्ण समग्र आणि परिपूर्ण. आणि हा देह खूप वर्षे जगल्याने त्याच्यात अभिव्यक्ती करण्याची शक्ती राहिलेली नाही. आणि देह विचारतो, पण प्रभू का? फार काळ जगले म्हणून अभिव्यक्तीची शक्ती माझ्यापासून का हिरावून घेतलीस तू? देहाच्या चेतनेतील ही एक प्रकारची क्रांती होती. त्यानंतर परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. येथे निर्णायक बदल झाला आहे. देहाच्या सद्यस्थितीचे हे नेमके वर्णन आहे. 11 मे 1965. सावित्रीतील एका पंक्तीचे भाषांतर केल्यानंतर माताजी म्हणतात, पूर्वी मी दररोज 3 किंवा 4 ओळींचे भाषांतर करीत असे. कधी कमी कधी जास्त, आणि ते खूप वेगाने होत असे. हसत हसत. पण आता मला कशासाठीही वेळ राहिलेला नाही. सकाळ संध्याकाळ दरम्यानच्या काळात विश्रांती म्हणून काहीतरी केलेच पाहिजे, अशी आतापर्यंतची प्रथा होती, किंवा तसे ते ठरलेलेच होते. पण मला आता वेळच मिळत नाही. 12 जून 1965. सावित्रीचे भाषांतर. प्रेम आणि मृत्यू यांच्यातील वादविवाद. माताजी मुळातील ओळी वाचतात. ओहो, काय विदूषक आहे. मग तुझ्या आत्म्याला हवे ते सर्व काही मी देईन. तो विदूषक आहे. पृथ्वी जो अल्प स्वल्प आनंद मर्त्य जीवांसाठी ठेवते, पण मला तो नको आहे. तो विदूषक आहे खरा. माझ्या इच्छेने एकदा का विध्वंसक स्वरूप धारण केले की कालत्रयी त्यात बदल होत नाही, असा विचार तुझ्या डोक्यात आहे ना का? आणि सत्यवान तुझा कधीच होऊ शकणार नाही, हे खरं नाही रे बाबा. मग तुझ्या आत्म्याला हवे ते सर्व काही मी देईन. वस्तुतः आत्मा कशाचीच इच्छा धरत नाही, तेव्हा तुझ्या आत्म्याला हवे ते सर्व काही मी देईन असे म्हणणे सोपे आहे. पण आत्म्याला कशाची इच्छाच नाही, तेव्हा मृत्यू स्वतःला काही फार बांधून घेतो आहे असे मुळीच नाही. तो विदूषक आहे, निव्वळ विदूषक. 14 जून 1965. माझ्या इच्छेने एकदा का विध्वंसक स्वरूप धारण केले तर त्यात कालत्रयी बदल होणार नाही, आणि सत्यवान तुझा कधीच होऊ शकणार नाही. हे अरविंदांनी मृत्यूला चांगलेच मूर्ख बनवले. कारण सत्यवान जर विद्यमान देहात परत येऊ शकणार नसेल तर दुसरा देह धारण करण्याला त्याला कोणता प्रतिबंध आहे? आणि सावित्री किंवा ध्वनी नंतर त्याला सुनावते, आठवते का? ठीक आहे, तूर्त आम्ही तुला जसाच्या तसा ठेवू आणखीन काही काळासाठी. आम्हाला तुझी गरज आहे. आठवत नाही का तुम्हाला? मीच दिलाय तुला भीषण भयानक रूप. भय, दरारा, दुःख याचा तीक्ष्ण धारदार खड्डाही मीच तुला दिलाय. त्याच्याद्वारा मानवाला त्याच्या अर्धचेतन त्रुटीत प्रकाशाप्रत संघर्षासाठी प्रेरणा, सामर्थ्य मिळते. त्याच्या कार्यातील महत्तेसाठी तूच आहेस. प्रबल स्फूर्तिरूप शाश्वत आनंदासाठी असलेल्या त्याच्या उत्कट अभिप्सेला आणि अमरत्वासाठी असलेल्या त्याच्या अत्यंत निकडीसाठी चालाना गती देणारा तूच प्रतोद आहेस. हे मृत्यू, काही काळ तू जीवित राहा आणि माझ्या हातचे तू साधन हो. सावित्री, सर्ग 10 अध्याय 4. छान भेट आहे ही. हे खरे आहे की कितीतरी बाबतीत त्याशिवाय पर्याय नाही. 50हून अधिक वर्षापूर्वी कॉस्मिक थिओची शिकवण व अंतर्यामी दिव्यतेचे अस्तित्व यांचे आकलन मला होते, आणि मला ठाऊक होते की नवी निर्मिती ही अमरत्वाची निर्मिती असेल. मला एकदम असे वाटते की हे सत्य आहे. एखादे सत्य अभिव्यक्त करण्यासाठी ही एक पद्धत आहे. जेव्हा जेव्हा मी ते वाचले
तेव्हा मनात विचार आला, लोक सर्व गोष्टी उलटा पुलटा कसे करून ठेवतात? पाय वर खाली करून ठेवण्याचाच हा प्रकार आहे. मग या समस्येवर मी खूप काही काळ विचार केला. हे सर्व सद्यस्थितीप्रत कसे आणून ठेवावे? आणि मग मी कामाला लागले. त्यावेळी आधीपासूनच त्या भूमिकेच्या आधारावर व ती भूमिका अस्तित्वात कशी असू शकेल हे विचारात घेऊन व्यवहार करीत असे. आणि मग त्या दोन बाबींनी मला विचार प्रवृत्त केले. मृत्यूची इच्छा आणि माणूस ज्याला परिपूर्ण प्रेम समजतो ती गोष्ट, दोन्ही मूर्खपणाच्याच गोष्टी, पण त्यात तथ्य आहे ते मी शोधून काढले. मी प्रयत्नामागून प्रयत्न करीत राहिले आणि एकाएकी अक्षय शांततेकडे जाणारी अभिप्सा मला गवसली. हे सगळेच उलटे पालटे होते. फक्त अक्षय शांतीच तुम्हाला बाह्य अस्तित्व देऊ शकते. तिथे तर सर्व उलटे पालटेच होते. अस्तित्व विसर्जित करून अक्षय शांती मिळवण्याची कल्पना तेथे गृहीत होती, पण त्याची अक्षय शांती ही नंतरची बाब आहे आणि त्यामुळेच रूपांतर प्रत्यक्षात येण्यासाठी अस्तित्वाचे विसर्जन करणे भाग पडते. आणि प्रेम निर्व्याज प्रेम. तुमच्यावर कोणी प्रेम करतो की नाही, तुम्ही हुशार आहात की नाही, तुम्ही दुष्ट आहात किंवा कसे आहात यावर ते अवलंबून नाही. पण ही गोष्ट उघड आहे की प्रेम हे निर्व्याज प्रेमच आहे. अन्यथा ती झाली निव्वळ सौदेबाजी. मी तुला माझे प्रेम देतो, तू मला तुझे प्रेम दे. मी तुझ्याशी छान वागतो तेव्हा तूही माझ्याशी तसेच वाग. या प्रकारे लोक प्रेम समजतात, पण ते मूर्खपणाचे आहे, अगदी निरर्थक आहे. मी अगदी लहान असतानाच मला हे समजले होते. मी म्हणायचे, नाही, तुम्ही इतरांशी छान वागत असलात तर त्यांना छान म्हणा हवे तर, पण त्याचे खऱ्या प्रेमाशी काहीही देणे घेणे नाही, अजिबात नाही. मुळात प्रेमाला कोणतीही सौदेबाजी खपत नाही.